साताऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते नगराध्यक्ष समशेर सिंग यांचा भव्य सत्कार। सातारा प्रतिनिधी। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने जिल्ह्यात मुसंडी मारल्याचे दिसून आले। पालकमंत्री शिंदे सेनेचे असूनही जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व भाजपाने स्थापित केले आहे। त्यातच सत्ता टिकवण्यासाठी शिंदे सेनेमध्ये राजे गट सामील झाला, पण त्यांच्या धनुष्यबाणाची दोर भाजपाने कापल्याचे दिसून येत आहे। त्यामुळेच की काय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज फलटणचे विद्यमान नगराध्यक्ष समशेर सिंग नाईक निंबाळकर यांचा सत्कार केला। सत्कार केल्यामुळे जणू काही असे वाटते आहे की पाठ थोपाटून राजे गटाचे नामोनिशाण मिटवा असे सांगत आहेत की काय असे वाटत आहे। या सातारा जिल्ह्याने इतर सगळ्या पक्षांना अक्षरशः भुईसपाटच केलं। फलटणचे ज्या ठिकाणी अतिशय अटीतटीची मॅच चालली होती, पण चांगल्या फरकाने ती मॅच आपण त्या ठिकाणी जिंकलो असे समशेर सिंह दादा नाईक निंबाळकर या निवडणुकीचं नेतृत्व करत होती। या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। याचं कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं। या ठिकाणी शिवेंद्र बाबा होते, उदयन महाराज होते, सगळी इथली आपली मंडळी होती, त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी लिहिलेलाच होता। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की स्वराज्याची राजधानी असलेला आमचा सातारा हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आहे। वाईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येईल का अशा पद्धतीनं लोक विचारायचे, त्या ठिकाणी आता नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे कमळाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत।